राहिली नाही ती. आताची लग्न म्हणजे 3 तासाचा पिक्चर. कसं म्हणचाला, सकाळी डामडूम, दुपारी खमखम, संध्याकाळी साम सूम. लग्नाच्या दारात काळं कुत्र नाही, ही अवस्था. डामडूम वाजंत्री पहिलं काय होतं, सनई, चौकडा, ताशा, घुमक, सुरक्या, अगदी तालात गोडवा होता. शुभ काही चालू वाटत होतं. पण आता आली बँजो पार्टी. तंदडांग 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 तंदडांग. लगेच झाल्यावर नवरा नवरीचा ततडांग ततडांग, आई बापाचा धंदाडा धंदाडा. ही अवस्था झाली. एखादा पाहुणा येऊ द्या. पहिल्या काळात काय, एखादा पाहुणा आला वाजंत्रीवाल्याला म्हणाला, पाहुणं उद्या एक बाजा. उद्या एक बाजा म्हणल्यावर जे सनेवाला असायचं पिपाणीवालं, ती जीव बाहेर काढायचं, थुका लावायचं आणि आवाज येतो का नाही बघायचं पहिल्यांदा. पुन्हा अडचण नको म्हणून आवाज यायचा. सनेवाला नवरीला बोलवायचं, तोपर्यंत घुमकवाला असायचं, घुमकवालं ती लगेच चालू करायचं, दम दम आलो आलो, दम दम आलो आलो, दम दम आलो आलो. त्यानंतर तरम ताशा, 2 बोटात काटक्या रपडाक रपडाक, ती लगेच चालू करायचं, जर्रादम धर, अगं जर्रादम धर. आणि त्यानंतर हितनं नळकाण त्या मामा एवढं 5-6 फुटाचं नळकाण, म्हणजे बुळूक नाही, होल नाही, नो कुछ नो भानगड. एकदा का धोत्राचा खोचा करून त्यानं चालू केलं, अगं मेलो. 20 मिनिटं माणूस श्वास कुठने घेते ही कळत नव्हतं. ही लग्न होती पहिली, पण आता तसं राहिलेलं नाही. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी कुळस्वामीला पाया पडायला जाण्याचा कार्यक्रम. पहिलं सकुटुंब सपरिवार बैलगाडीनं वराड घेऊन जात होतं, उदाहरणार्थ ज्योतिबाला. पण आता तसं राहिलेलं नाही. आताचा नवरा नवीन नवरीला म्हणतोय, होय ग, काल आपलं लग्न झालंय, मग आज आपल्याला देवाला जायचंय. टमटम करू का बुलेरो करू का गाडी करू. नवीन नवरीचा दिवसच हेर पडला बघ. नव, काल आपलं लग्न झालंय, आज देवाला जायचंय, मग आत्याला घेऊ का काकीला घेऊ का मम्मीला घेऊ. नवीन नवरीचा घेरच पडला बघा रिवर्स. तुला मध्ये अडचण होती. मग नवरा म्हणतो नवीन नवरीला, मग दोघं जाऊया का मोटरसायकलीवर देवाला. आईश करू आईश म्हणती नवरी, आईश करू आईश. काय कंपनीने गाड्या काढल्या हो, हिरो होंडा, पुढचा हिरो मागची होंडा. होंडा काही नीट बसती, नवऱ्याला पाक पेट्रोलच्या टाकीवर दाबत्या, मुंडक्यात मुंडक. अगं तुझा बॅलन्स सांभाळावा का त्या गाडीचा बॅलन्स. अवस्था झाली. खोटं नाही दादा, पहिलं लग्न होऊन 2-4 मुलं जरी झाली, लोक पहिली जुनी जाणती सांगतात अजून, पहिली लग्न होऊन 2-4 मुलं जरी झाली तर नवरा बायको समाजात बोलत नव्हती, नुसती खुलवा खुलवी चालायची. पण आता जी नवरी लग्नातच चिमटे काढायला लागली. अवस्था झाली माय बाप. म्हणून अरे माणसाला माणूस की नाही, अरे माणसाला माणूस की नाही, कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय. अरे माणसाला माणूस की नाही, कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय. अरे माणसाला माणूस की नाही, कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय. माणसाला माणूस की नाही, कलियुगामध्ये चुकीचं होतंय काय. आज माणसात माणूस की नाही, काळ पडलाय चुकीचं होतंय काय. अरे माणसाला माणूस की नाही,